मुंबईला आजही पावसाचा रेड अलर्ट. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज. पूरसदृश स्थिती निर्माण होण्याचीही शक्यता. 3 ते 4 दिवसांपासून शहराला पावसानं झोडपलं. मुंबईतील पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू. मध्य रेल्वेवर मात्र लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. मुंबईसह ठाणे, पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड, पुणे, घाटमाथा आणि साताऱ्यात देखील पडणार मुसळधार पाऊस. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबईतल्या जुहू परिसरात साचलं पाणी. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेर गुडघाभर पाणी. व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर. वसई विरारमध्ये सततच्या पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी. रस्ते जलमय. अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं. वसई विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर. सरजा मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाकडून सुखरूप सुटका. मुंबईतल्या चांदिवलीमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप. साचलेल्या पाण्यात चक्क टायरवर बसून मनसेचं आंदोलन. भर पावसात मुंबई पोलिसांकडून नागरिकांसाठी मदतकार्य. मुसळधार पावसात नागरिकांची केली सुरक्षित सुटका. मुंबईकरांकडून कर्तव्यदक्ष पोलिसांचं कौतुक. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरात मुसळधार पाऊस. रस्त्यांवर साचलं पाणीच पाणी. ठाण्याच्या भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचा त्याच पाण्यातून प्रवास. सततच्या पावसामुळे लोणावळ्याचं भुशी धरण ओव्हरफ्लो. पायऱ्यांवरून वाहणारं फेसाळलेलं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. मुंबईच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस. धरणातील पाण्यात 3% वाढ. धरणातील पाणी साठा 9.41%. राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. आज दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचा टीजर जारी.